मित्रांनो मस्त एक आपल्याला उसटणे अड्ड्यात एक प्रेक्षणीय लढत बघायला भेटली। खिडकालीचा झेंडू आणि ओवल्याचा सुंदर यांची एक चांगली लढत बघायला भेटली। तर आपण विचारू दादा काय बोलाल आजच्या गुलालाबद्दल आणि विरुद्ध गाडी कुठली होती? आपल्याला विरुद्ध गाडी होती फणशीपाडची, ते 2 वेळा विचारायला आलते आपल्याला, आपण एकदा नाही बोललो ते परत आले, मग आपण त्यांच्याशी मैत्रीपूर्वक गाडी केली आणि आपले मी सुंदरवाल्यांचं अभिनंदन करीन, कारण की सकाळी 9:30 वाजता पैरा झाला आमचा। सुमित आपला धनसर यांच्याकडून आम्हाला पैरा करून दिला, त्यांचं मनपूर्वक धन्यवाद। हा दादा का? हा या दादांनी। तर दादा तुम्ही एक चांगला पैरा करून दिला, म्हणजे नेमकी तुमच्या मनात कसं काय आलं का हा पैरा करून द्यावा? मी नाही गेला, तो आपला दुसरा डान्सरचा मित्र आहे, आपलाच खास आहे आपला, म्हणजे आपल्या बैलांच्या बरोबर असतो, तो पण नियोजन करतो, आम्ही पण नियोजन करतो। याला आपला पैरा होता तो कॅन्सल झाला कारणामुळे कोणतरी, तर त्या आपला काय। तर दादा काय बोलाल आजच्या स्पीड बद्दल, काय स्पीड लागला आपल्या सुंदरला? आज माहिती होता, कारण आम्ही 10 दिवस त्याला रेस्ट दिली होती, जरा व्यायाम दिला आणि आज पळणार होता 100% म्हणून आम्ही रात्रीचे पळवली गाडी। तर आता तुमची ही गाडी शेवटची होती का किती होती? लास्टून दुसरी असेल मला वाटतं। लास्टून दुसरी। तर म्हणजे खूप तुम्ही संघर्ष केला या शर्यतीसाठी। तर आता दादा म्हणजे तुमची ही शर्यत बघण्यासाठी खूप लोक आतुरतेने थांबलेले, काय बोलाल त्यांच्याबद्दल? त्यांचं तर मी आभार मानीन, बस आवरच बोलू। तर म्हणजे खूप चांगली गाडी पळते जादू सोबत आम्हाला आपला पळणार। तर हा आपला तोच का तो जादू जो 1001 सर्जाच्या दावणीला सर्जा आहे, त्या सर्जा सोबत पळालेला तो जादू सोबत दिसेल? तर काही जादू सोबत बोलणं झाले का? तुमचा घरचाच बैल आहे, मग जादू सोबत दिसेल, अजून मथुर सोबत किंवा सर्जा सोबत दिसण्याची इच्छा नाही का? आहे ना, कोणती नाही इच्छा, हा एक शब्दावर देतील, पण कसं आपला पण बैल तेवढा पळाला पाहिजे। तुम्ही एक म्हणजे दिलदार माणूस आहेत, म्हणजे स्वतःचा बघून सुद्धा म्हणजे असा दुसऱ्याला तरच देणार पालाला लागल्यानंतर, असा विचार असा कोणता गाड्या मला लवकर करत नाही, पण तुम्ही एक दिलदार माणूस आहेत। तर दादा म्हणजे आता आपला यो आहे सुंदर, तर असं घरी किती आहेत? असं 4 बैल 5 आहेत, अजून एक वासरू घेतलाय आम्ही मार्काचा 3 महिन्याचा, त्याला पण आम्ही घडवणार लवकरच। तर आता दादा हा सुंदर घेतल्यापासून म्हणजे किती गुलाल मिळवले असतील? त्याचं जास्त करून गुलाल पडलेच नाही, या वर्षी फक्त 2च गुलाल, गेल्या वर्षी एक बी गुलाल पडला नाही, 15 का 20 गुलाल घरचे गाड्यात केले। तर दादा हा सुंदर म्हणजे तुम्ही नेमकं खरेदी कुठून केलता? संभाजीनगरवरून, छत्रपती संभाजीनगरवरून। तर खरेदी केला तेव्हा आदत होता का? हा आदत होता, तरी दुसरा 15 महिन्याचा असेल। 15 महिन्याचा 15 महिन्याचा होता। मग तो खरेदी कितीला गेलता दादा? आपण 2-2.5 लाखात केला होता। 2-2.5 लाखात, म्हणजे तिकडे सुद्धा म्हणजे तो पलत असेल नक्कीच। मग दादा आता आपण खिडकालीकडे जाऊ। तर दादा काय बोलाल आता तुमच्या झेंडू बद्दल, काय बोलाल? झेंडूनी एक दहशत वेगळीच अशी निर्माण केली मैदानात, आणि आता तुम्ही काय बोलाल याच्याबद्दल? झेंडू चांगल्याच गाड्या केल्या सगळ्या, आणि जास्त करून व्हॉट्सअपच खेळलो, त्याच्यामुळे हार जीत ही होत राहते, त्याच्यावर लक्ष न देतं आपल्याला हार झाल्यानंतर बघायचं का आपल्याला कुठे आपण कमी पडलो, आणि मग कुठल्या प्रकारे आपण पैरा करून पुढच्या वेळेला गुलाल घ्यायचा, त्याच्यावर आमचं लक्ष असते जास्त। तर दादा तुमचं म्हणजे या गोष्टींवरती जास्त लक्ष असतं, एकदम नजरच ठेवत असतात, नंदी आपला कुठे कमी पडतो कुठे नाही। मग आपला हा नंदी जास्तीत जास्त डावी साईडनी चालतो का उजव्या साईडनी चालतो? दोन्ही साईड आपला आतून पळतो, आणि उजवीला थोडासा जास्त त्याला वेग आहे डावीपेक्षा। तर दादा म्हणजे आपला झेंडू बद्दल मला थोडीशी माहिती सांगा, का झेंडू तुम्ही नेमकं खरेदी कुठून केलं? झेंडूची खरेदी बोलायला झाला तर आमचा अर्चन पवार यांनी, त्याचा एक मित्र आहे आपला ज्युनियरला, त्यांनी आपल्याला एक दोस्ती खातीरच पहिला सांगितलं तुम्ही बैल घेऊन जा आणि पळवा, बघा पळवल्यानंतर कसा पळतो, आणि त्याच्यानंतर आपण त्याचा व्यवहार केला। म्हणजे तुम्ही आधी आणला, पळवला आणि नंतर व्यवहार केला, तर मी म्हणजे मैत्री खातीरच व्यवहार झाला। तर मग हा व्यवहार केला म्हणजे असं नॉर्मल किंमत प्राइस म्हणजे सांगायला गेलं तर घरपोच आम्हाला तो 65,000 मध्ये आम्हाला घरपोच पोचला तो। मग दादा तुम्ही आणल्यापासून खूपच कष्ट केले असतील, आणि चांगली त्याची फिटनेस सुद्धा आता बनवले, काय बोलाल म्हणजे याचा व्यायाम काय असतो? पोरांना एकच सांगतो, आमचा मेन म्हणजे बैलाचा मालक हा नितेश पाटील, आणि मी फक्त नियोजन करतो, आणि पूर्ण आमचा ग्रुप असतो खिडकालीचा आमचा, तर त्यांचा मी सगळ्यांना एकच सांगतो, कुठलाही बैल असू द्या प्रामाणिकपणे त्याच्यावर मेहनत घ्या, त्याला सकाळी चाल द्या, त्याला वेळेवर पाणी जेवण, आता तो सांगू शकत नाही, त्याला आपल्याला करणं गरजेचं आहे, आपण त्याच्यावर मेहनत घेऊ तर नक्कीच आपल्याला गुलाला ठेवेल,
एवढंच मी पोरांना सांगतो. तर दादा म्हणजे आज आपला सुट्टी मेकर कोण होते या दोन्ही नंदीना? सुट्टी आमच्या आज गावातलाच मुलगा आमचा प्रणय ठाकूर त्यानेच केली, कारण की सुट्टी मेकर सर्व गेले होते. ड्रायव्हरचा पण मी त्याला धन्यवाद मानेन आणि अभिनंदन. ड्रायव्हर कुठे आहे ते? आपला दिनेश ड्रायव्हर शिवकरचा, हा तो आपल्या गाडीवर आमच्या शब्दाला मान देऊन बसला एवढ्या रात्री हा. आणि सुंदर अशी गाडी हाकलली त्यांनी, त्याला पण आम्ही धन्यवाद देऊ. नेहमी तोच असतो का दुसरा कोणी नाही असतो? नाही, आमच्या गाडीवर म्हणजे जो ड्रायव्हर भेटेल तो आम्ही असं नाही ठेवला. असोसिएशनचा कसा नियम आहे हा त्याप्रमाणे आम्ही चालतो. म्हणजे- जो भेटेल तो. म्हणजे प्रत्येक गोरगरीब ड्रायव्हरला कोणी चान्स पण भेटली असू दे, पाहिजे. कोणी पण असू दे. बरोबर, तुमचं सुद्धा विचार चांगले आहेत आणि असोसिएशनचे सुद्धा विचार खूप चांगले आहेत दादा. चला दादा, तुम्हाला असंच तुमचा नंदी प्रत्येक मैदानात गुलाल मिळवत राहणार आणि हे नंदी पुढे जाऊन अजून चांगली प्रगती करणार. तर दादा चला, तुम्हाला सगळ्यांना बाय बाय बोलतो. मोरया, मंगल मूर्ती.